सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपली कुठलीही इच्छा आपण फक्त रात्री बोलायची आहे आणि सकाळीच उठून पाहिल्यावर आपली इच्छा पूर्ण झालेली असेल. आता तुम्हाला लगेच समजलं असेल की आजचा उपाय हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन जेवढ्या आपल्याजवळ आपण पॉझिटिव्हने विचार करतो, पॉझिटिव्ह आपले जेवढे विचार असतात आणि तेवढ्या पॉझिटिव्ह विचाराने जर आपण एखादी इच्छा मनातल्या मनात बोललो किंवा आपण त्यासाठी उपाय केला तर ती 100% नाही तर 1000% पूर्ण होते. परंतु तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही थोडे जरी 99% जरी तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला आणि 1% तुम्ही निगेटिव्ह विचार केला तरी पण तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण तुम्हाला ह्या उपायासाठी स्वतः 100% पॉझिटिव्ह असायला पाहिजे एवढं नक्की आहे. आता काय करायचं आहे, हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे असतात. आता काय करायचं आहे, आपली खूप महत्त्वाची इच्छा आहे जी पूर्ण होत नाही, वर्षानुवर्ष आपल्या मनात आहे. आता काय करायचं त्यासाठी, आता बघा, आपण ज्या वेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही उपाय करतो त्यावेळेला ते 100% आपले पूर्ण झालेले असतात. प्रयत्न तर करायचे, परंतु बघा, आपण जे काही ब्रह्मांडात सोडतो ते पुन्हा ब्रह्मांड आपल्याला सेम पुन्हा परत करत असतं. त्यामुळे तुमची इच्छा कुठली आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला आज ह्या उपायात लिहायची आहे. काय करायचं आहे सांगते का? एखाद्या अशा ठिकाणी बसा जिथे कोणी तुम्हाला रोखणार टोकणार नाही आणि तुमचं चित्त एकाग्र राहील. आता काय करायचं, एक कागद घ्यायचा जो पूर्ण ब्लँक असेल आणि एक पेन घ्यायचा जो ब्ल्यू रंगाच्या इंकचा असेल. ब्ल्यू रंगाच्या इंकचा पेन घ्यायचा निळ्या रंगाच्या, आणि त्यानंतर एका कागदावर तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. तत्पूर्वी काय करायचं आहे, एका ग्लासात शुद्ध पाणी घ्यायचं आहे जे प्यायचं पाणी, आणि ते ग्लास काचेचंच हवं. काचेच्या ग्लासात पाणी घ्यायचं, एक कागद घ्यायचा, एक पेन घ्यायचा आणि एक, जर तुमच्याकडे अगरबत्ती जी स्वतः कुणी घरगुती तयार केलेली आहे ज्याच्यात कुठल्याही प्रकारची केमिकल नाही ती असेल तर घ्या, नाही तर दुसरी अगरबत्ती घेऊ नका. आता अगरबत्ती घेतली असेल तर ही अगरबत्ती तुम्हाला बाजूलाच लावायची आहे. एखाद्या आसनावर बसायचं आहे. एका पेनाने ज्या कागदावर तुम्ही इच्छा लिहिणार आहेत त्या कागदावर काहीही लिहिलेलं नको, ब्लँक हवं ते कागद. त्या कागदावर सर्वात पहिलं लिहायचं, मी खूप भाग्यवंत आहे. पहिलं वाक्य लिहायचं, मी खूप भाग्यवंत आहे. नंतरचं वाक्य लिहायचं, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. माझ्या सर्व अडलेल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असं दुसरं वाक्य लिहायचं. तिसरं वाक्य लिहायचं, जी तुमची इच्छा असेल, जी महत्त्वाची इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती इच्छा पॉझिटिव्ह वेने लिहायची आहे. म्हणजे कशी, समजा तुम्ही लग्न करण्यासाठी उपाय करतात, तुमचं लग्न झालेलं आहे. नोकरीसाठी तर तुमची नोकरी लागलेली आहे. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह वेने तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे. आता काय करायचं, ह्या कागदावर जे पाण्याचा ग्लास घेतलेला आहे ते ठेवायचं. त्यानंतर बाजूला उदबत्ती घेतली असेल तर ती लावा आणि त्यानंतर काय करायचं आहे, पूर्ण डोळे बंद करायचे आणि मांडी घालून त्या आसनावर बसून तुम्हाला ती इच्छा डोक्यात, मनात, आपल्या डोळ्यासमोर अशी आणायची आहे की ती इच्छा पूर्ण झालेली आहे. जी इच्छा तुम्ही लिहिली कागदावर ती इच्छा पूर्ण झालेली आहे. त्या पूर्ण चित्र रंगवून घ्या, त्याचे पूर्ण चित्र रंगवून घ्या. तुमची नोकरीसाठी असेल तर तुमची खूप छान नोकरी लागली आहे, तिकडे स्टाफ खूप छान आहे, तुम्हाला पगार खूप छान मिळाला आहे, त्यामुळे तुम्ही छान अशी लक्झरी जीवन तुम्ही जगता. अशा पद्धतीने जी पण काही तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण तुमच्या डोळ्यासमोर आणा, चित्र रंगवा, जसं भारीतल्या भारीत चित्र रंगवा. आणि हा उपाय जो आहे, हा उपाय करत असताना तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की आता आपण इथे थांबूया, म्हणजे एक 5 मिनटे 10 मिनटे तुम्ही चित्र रंगवलं की डोळे उघडा आणि जे पाणी घेतले ते पाणी पिऊन टाका. आता बघा, हा उपाय जो आहे ना, हा तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत रोज करायचा आहे. तुम्ही रात्री अगदी सर्व जेवण झाल्यावर करा, म्हणजे काहीही कोणाची रोकठोक नसते आणि मनसुद्धा शांत असतं. त्यामुळे तुम्हाला सकाळी वेळ मिळाला सकाळी करा, रात्री वेळ मिळाला तर रात्री करा, परंतु ही इच्छा पूर्ण होईपर्यंत करा. तुम्हाला सांगते की तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण झालेली असेल. हा उपाय कंटिन्यू करा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास